हा तुझा आणि रेवतीचा फारच बालिशपणा झाला नाही। शहाणी माणसं सुद्धा करतात असा कधी कधी वेडेपणा। अरे पण ह्या तुमच्या खेळात माझी राधा होरपळली। तिचं हॉस्पिटल वाचवण्यासाठी तू हे केलंस हे म्हणणं अर्थहीन आहे। रेवतीनं तुझ्यावर दबाव आणण्यासाठी हा मुद्दा वापरला आणि तू फसलास। मुळात हा फारच मोठा विश्वासघात आहे। तुझं आणि रेवतीचं लग्न हे नाटक आहे हे तुला माहित होतं सौरभ, पण याची काहीही कल्पना नसलेल्या राधावर याचा काय परिणाम होईल याचा तू विचार नाही केलास आणि व्हायचा तो अनर्थ झालाच ना। जगातल्या इतर कोणालाही नाही पण निदान राधाला तरी तू कल्पना द्यायला हवी होतीस। अरे तुला कल्पना नाहीये तिची काय अवस्था झाली ती। ही तर शुद्ध फसवणूकच झाली। मला राधाची फसवणूक करायची नव्हती आसोबा। माझं मन खात होतं मला, म्हणूनच मी डॉक्टर मानसचा सल्लाही घेतला। हो, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही बाब तू राधाच्या कानावर घातली नाहीस। अरे तिला मुंबईहून नागपूरला आणली त्यावेळेला तिची फिजिकल आणि मेंटल कंडिशन खूप वाईट होती आणि आता तर मला शब्दन शब्द पटतोय तुमचा। खरंच पोरकटपणा झालाय माझ्याकडे आणि माझ्यामुळे राधाला खूप मोठा धक्काही बसला। तिची मनस्थिती खरंच समजू शकतो कारण मीही त्या परिस्थितीतून गेलोय। पण आजोबा प्लीज, मी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करीन तिला। मला खरंच माहिती आहे की मी या परिस्थितीतून तिला बाहेर काढू शकतो आजोबा। मला खरंच तिचा विश्वासघात करायचा नव्हता। माझं मन स्वच्छ आहे, तिच्याबद्दलचं प्रेम प्रामाणिक आहे माझं। आणि मी तिच्याशी बोललो ना की तिला दिसेल ते, तिला हे पटेल की मी तिचा विश्वासघात नाही केला। आजोबा प्लीज प्लीज मला भेटू द्या तिला, प्लीज। ठीक आहे, तुझ्यामुळे जर ती ह्या अवस्थेतून बाहेर येणार असेल तर चल। पण राधा घरात नाहीये। तेच तर, तू तिची अवस्था बघ म्हणजे तुला सगळं कळेल। यश, हा, अरे अशा येरझाळा का घालतोय? सौरभ नागपूरला पोहोचल्याचा फोन आलाय ना? हो आला। हा, मग टेन्शन काय आहे आता? तिकडे काय होतंय ते कळवेल तो। अगं त्याचा टेन्शन नाही आहे मला, तो गेलाय म्हणजे राधाला घेऊनच येणार। पण बाय चान्स राधा नाही आली तर माझ्या नोकरीचा प्रश्न आहे ना, मला नोकरी नाही मिळणार। अरे आता ती नोकरी सुटली ना आपोआप, मग सुटू दे ना, कशाला हवी ती भानगड? तू आपलं दुकान सांभाळ। रंजे रंजे आपला दुकान दिलाय ना पाटलाला चालवायला 3 महिन्यासाठी, तर परत कसा मागणार मी दिलाय त्याला शब्द, आणि त्याच्याही घराचा प्रश्न आहे। आणि तू इथे घरात बसून आहेस ते बरं दिसतं का? आपल्या घराचा प्रश्न नाही? अगं त्याचाच तर टेन्शन आलाय ना मला। हे बघ, त्या पाटलाची अडचण, त्याला दिलेला शब्द ते सगळं ठीक आहे, पण तरी मला काय वाटतं, आयडिया आयडिया रंजे कालच पाटील मला म्हणत होता काय गर्दीच्या वेळेस गिराईक आवरता येत नाहीत, एक पोरगा ठेवा। मी त्या पोराचं काम करतो ना, त्याला सांगतो त्या पोराचा पगार मला दे। काय असं काय करतोस यश? काय? आपल्याच दुकानात तू नोकर म्हणून काम करणार? अरे. नाही म्हणजे तो मालक, तू नोकर, हे बरं अरे दिसतं असं का काही रे? नसते रे, पण माझा आणि हे बघ, त्याला शब्द देताना तू मला विचारलं होतंस का? मग आता का विचारतोस मला? हे रंजे असं काय करते? तुझ्या नावऱ्याच्या शब्दाला काही किंमत नाही काय? हे बघ, असेन मी गरीब, नसेन श्रीमंत, पण तत्वान जगतो। माणूस वर जाताना ना पैसा अडका नाही घेऊन जात, पुण्यही घेऊन जातो।
आणि देवाच्या दयेने तुझा नवरा पुण्याईच्या बाबतीत लय श्रीमंत आहे, काळजी करू नको. हा काय पण झालीये का आता लाडी गोडी लावून? मला एक सांग, 3 महिन्यांनी तरी ते दुकान मिळणार आहे का आपल्या ताब्यात? या काही विचार न झाला काय, मिळणारच आपल्या ताब्यात. चल मी आता दुकानात जाऊन अरे येतो. ऐक, जेवणाचं काय आहे? दुपारी येतोयस ना जेवायला? तू असा कर, 3 माणसांचा डबाच पाठव दुकानावर. हा चल. अरे एका माणसाचं जेवण, 3 माणसांचं जेवण, मला काहीच कळत नाही. तू जेवणार आहेस का एवढं जेवण? अगं मी नाही ग, माझ्या बरोबर तो पाटील आणि त्याची बायको नाही काय? असं काय करते? चल, तुला सगळा समजलेला आहे. आता मी जातो दुकानावर, जातो पहिला काम करायला. चल. यशवंतराव ढगे, धन्य आहे तुमच्या पुढे. बघ, इथे बसली राधा. कशी मनास सावरी एक नदी ती बिचारी, सावलीचे गीत गाता साजती आसवे उरी. क्षण मौनात विरते शब्द बोले तेरी भारी, उरे तरी ओठांतरी कृष्ण नाव ती इथंच बसून असते तासन तास. कृष्ण नाव जन्मभरी. राधा बावरी राधा. राधा पुन्हा पांढऱ्या कपडा? हो, ती पुन्हा पूर्वीसारखं वागायला लागली. फक्त पांढरेच कपडे वापरते. अगदी निस्तेज, कोणाशी हसत नाही, कोणाशी बोलत नाही. तासन तास अशीच कुठेतरी एकटक बघत बसते. सौरभ, राधाचं आयुष्य पुन्हा रुळावर यावं एवढीच माझी इच्छा आहे. बाकी मला दुसरं काही नको. तू तिची क्षमा माग. कसंही करून या धक्क्यातून तिला बाहेर काढ. मला हे तिचं दुःख आता बघवत नाही रे. राधा, राधा मला माहिती आहे तुला खूप मोठा धक्का बसलाय. पण जे काही तुला कळलं ना ते सगळं खोटं आहे राधा. ते सगळं फक्त एक नाटक होतं. कसे अचानक कळत न कळतच रेवतीच्या आजोबांना फसवण्यासाठी. गेले. कसे अचानक रेवतीला करावं लागलं ते. कळत न कळतच घडून काय तिची प्रॉपर्टी, तिची कंपनी तुला न तिला तिच्या हातून जाऊ द्यायची नव्हती राधा. ओळखले मी तुला म्हणून केलेलं नाटक होतं ते. कळले. कसे आणि फक्त 3 महिन्यांचा प्रश्न होता. कळत न कळतच त्यात तुला फसवण्याचा कुठलाही हेतू नव्हता. तिने मला जेव्हा ती ऑफर दिली तेव्हा मी तयार नव्हतो त्याच्यासाठी. माझं मन तयार होत नव्हतं राधा. लाटांवरती मी मानसशी बोललो होतो. नाणे नमकीन त्यालाही मी सांगितलं होतं की मी नाहीये तयार याच्यासाठी. तो मानस म्हणाला की फक्त एक बिझनेस डील म्हणून त्याच्याकडे बघ. ते सगळं फक्त एक नाटक आहे.
त्यात तू राधाला फसवत नाहीयेस. कुठे किनारा दिसला नाही मिटला मी मानसला विश्वासात घेतलं पण तुला नाही विश्वासात घेतलं. स्वप्नांचे नाही विश्वासात घेतलं तू. रंगीत आरसे स्पर्शातून निखळले चुकलो मी राधा. मी खरंच चुकलो. खूप मोठी चूक केली पण तुला फसवायचं नव्हतं मला ग. तुला नव्याने ओळखले मी तुला नव्याने कळले कसे अचानक मी खरं सांगतोय. कळतन कळतच तुम्हाला ना क्षमा नाही केलीस तरी चालेल. फक्त माझ्याशी एक शब्द बोल. हवं तो ओरड, चीड, रागव, पाऊल आणि चाहूल अगदी मला दूर राहायला सांगितलं असतं तरी चालेल. वेळच चुकली मला हकलून दिलंस तरी चालेल. प्लीज माझ्या प्रेमावर शंका घेऊ नकोस. आणि चाहूल यांची वेळ राधा, मी माझ्या स्वतःवर करत नाही ना एवढं प्रेम तुझ्यावर करतो. तरीही आले आणि हे तुला माहितीये. तो घडून माझे तुझ्याच ओटी. तुझ्या मनाला माहितीये मनातल्या की माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे. राधा, सूर पुन्हा काजू राधा प्लीज, राधा प्लीज माझ्याशी बोल ग. राधा प्लीज, सूर पुन्हा काजू राधा प्लीज. राधा, राधा. पाहिलंस ना काय अवस्था झाली तिची. सीमा, हा फोन लागला का? नाही ना हो. सौरभ पोचल्याचा फोन आला तेवढाच. आता फोनच लागत नाहीये. त्याची आणि राधाची भेट झाली की नाही, त्याला तिला सगळं सांगायला मिळालं की नाही, कळायलाच मार्ग नाहीये. सीमा, आता तू दुसऱ्या कशात तरी मन गुंतो. तोच विचार करत बसलीस ना तर तुलाच त्रास होईल. तेच करते सकाळपासून. उगीच आपलं काहीतरी किचन मध्ये करत बसले होते. पण माझं ना चित्तच थाऱ्यावर नाहीये. काही सुचत नाहीये. खरं सांगू, मला असं वाटतं की आपणच जावं आणि तिची समजूत काढावी. बरोबर आजोबा आणि रेवतीला सुद्धा घेऊन जावं. तेच खरं काय ते सांगतील ना तिला. काही टेन्शन आहे का? हो, सौरभचा फोनच लागत नाहीये. नाही, काही काळजी करू नका. आमच्या इन्स्पेक्टर देशमुखांनी सौरभला रजनीश मनोहरच्या फार्म हाऊसवर सोडलेलं आहे. जीवात जीव आला. थँक्स हे सांगितल्याबद्दल. तुम्हाला मला आणखीन एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणावं लागेल. कशाबद्दल? हे इयरिंग तुमचं आहे? हो, तुम्हाला कुठे सापडलंय कानातलं? काल तुम्ही गाडीतनं उतरत असताना गाडीत पडलं असेल. थँक्यू सो मच. कानातलं माझ्यासाठी खरंच खूप मौल्यवान आहे. तुम्ही बसा ना, मी चहा पाण्याचं बघते. बसा. बस बस. विक्रम साहेब, तुम्हाला कसं कळलं इयरिंग सीमाचीच आहे म्हणून? त्या दिवशी डॉक्टर राधाच्या संदर्भात सीमाजी मला भेटल्या होत्या तेव्हा त्याच गाडीत बसल्या होत्या. एरवी दुसरी कोणी स्त्री माझ्या गाडीत बसण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे म्हटलं सीमाजींचंच असणार, म्हणून मग घेऊन आलो. हे घ्या. मालपोहे केले होते सकाळी. घ्या. थँक्यू. खरं तर नाहीच म्हणणार होतो,
पण तुम्ही माझा वीक पॉइंटच माझ्या समोर आणलात. आणि बऱ्याच दिवसांनी घरचा मालपुआ खातोय म्हणून नाही नाही म्हणू शकलो. आवडतो का तुम्हाला मालपुआ खूप? हो. योगायोगानं तुम्हाला आवडणारी गोष्ट तुमच्या समोर आली. हा? हो, पण आमच्या सीमाची स्पेशालिटी आहे मालपुआ करण्यामध्ये. इनफॅक्ट प्रत्येक पदार्थ ती चविष्टच करते. घारवण्णा काहीतरीच तुमचं. नाही नाही, अहो खरंच गारवण्णांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. फार छान झालं. आणि मालपुआ जमलाय म्हणजे इतर पदार्थ नक्कीच जमत असणार. तुम्हाला खावेसे वाटले ना तर जरूर या इकडे. सीमा तुम्हाला नक्की करून देईल. बघा, मी दर 2 दिवसांनी हजेरी लावेन. अरे हजेरी लावायला तुमचे पोलीस स्टेशन थोडीच आहे. बरं, मी निघतो. मला सुहासला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. तोपर्यंत तुम्ही मालपुआची चव व्यवस्थित घ्या. हा, निघतो मी. पण मग एरवी जेवणाचं काय करता तुम्ही? काय करणार, कधी नूडल्स, कधी ऑमलेट. ब्रेड तर 5वीलाच पुजलाय. गायत्री होती तेव्हा काटेकोरपणे काळजी घ्यायची ती माझ्या जेवणाची. पण आता माझंच मन लागत नाही. टिफिन लावायचं म्हटलं तर घरी येईनच, त्याची शाश्वती नाही. नाही, पण तुम्हाला घरचं कधी खावंसं वाटलं तर हक्काने या इथे जेवायला. ठीक आहे, मग हक्काने सांगतो. आणखी एक मालपुआ मिळेल का? हो, नक्की नक्की आणते. पाहिलंच ना काय अवस्था झाली तिची. अरे एखाद्या पुतळ्याशी बोलतो असं वाटत राहतं तिच्याकडे बघून. खूप मोठा धक्का बसलाय तिला. चुकलं रे सौरभ, तुझं चुकलं, तुझं चुकलंच. काही करून यातून तिला बाहेर काढायला हवं सौरभ. हो, पण तुम्ही मुंबईहून इथे का आला? तिकडे सई मॅम होत्या, त्यांच्या देखरेखीखाली हिची ट्रीटमेंट होऊ शकली असती तिथे. नाही सौरभ, सई मॅडम खूप चिडल्या होत्या तुझ्यावर आणि तुझ्या घरच्यांवर. राधानी तर डिक्लेअरच केलं होतं तुझ्याशी आणि तुमच्या घरच्या माणसांशी तिला संपर्क ठेवायचा नाही म्हणून. राधा तिथे राहिली असती तर तुम्ही सारखे तिला भेटायला गेला असत. त्यामुळे तिची कंडिशन आणखीन बिघडण्याची शक्यता होती. सई प्रधानांनी रजनीशला फोन करून राधाबद्दल सांगितलं. आमचं छोटंसं घर आहे नागपूरला, त्याविषयी तुम्हाला कोणाला माहिती नाही. सई प्रधानांनी इथल्या नागपूरमधल्या गायनॅकचा आणि सायकियाट्रिस्टचा रेफरन्स दिला आणि रजनीश राधाला घेऊन इकडे यायला तयार झाला. पण तिकडे सरिता विरुद्ध राधा असा इश्यू सुरू झाला. त्या वादावादीत रजनीशही घर सोडून गेला होता. मी त्याला समजावून घरी परत आणला. म्हणलं मी घेऊन जातो राधाला नागपूरला, तू घरी राहा. पण जसा रजनीश राधाच्या बाबतीत स्वतःला कायम दोषी समजत आलाय तसा मी स्वतःला कायम दोष देत आलोय. म्हणूनच मी म्हणलं रजनीशला मी स्वतः घेऊन जातो तिला नागपूरला आणि सावलीसारखा तिच्या बरोबर राहतो. मीही आता क्षणभरही दूर राहणार नाही राधापासून. पण तिच्या या अवस्थेतून तिला बाहेर कसं काढायचं? मला घरी कळवायला हवं. सगळेच जण खूप काळजीत असतील. हो, कळव. परत एकदा थँक्स तुमच्या मालपुआंसाठी. वेलकम. येतो मी. ओके. सौरभचा असेल बहुतेक. हॅलो. हा, सीमावाहिनी सौरभ बोलतोय. हा सौरभ बोल. काय झालं? भेटली का राधा? बोलणं झालं का तुमचं? हो, भेटली. पण सीमावाहिनी तिची अवस्था खूप वाईट आहे ग.
कोणाशी बोलत नाही, हसत नाही, सुन्न झाली आहे टोटली. मी तिला समजवायचा खूप प्रयत्न केला सीमावणी, पण मी काय बोलतोय हे तिच्यापर्यंत पोहोचतच नाही बहुतेक. आणि तिचे आजोबा? मी बोललोय त्यांच्याशी, माझं म्हणणं पटलंय त्यांना, आणि राधा आनंदात राहावी एवढी एकच इच्छा आहे त्यांची. सीमावणी, मला खरंच काही सुचत नाही आता. तुम्ही सगळे प्लीज याल का इकडे? हो हो सौरभ, आम्ही येतो, तू काळजी करू नकोस. का कोणाच ठाऊक, पण मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार म्हणून. हे बघ, तिच्या आजोबांचा विश्वास बसलाय ना, हे सुद्धा खूप झालं. हं, तू काळजी करू नकोस, आम्ही पोहोचतोच तिकडे. चल, बाय. बाय. आलं लक्षात. तुम्ही आता वेळ घालवू नका. हा, पटकन आवरावरी करा. मी पुढे एअरपोर्टवर जातो आणि तिकिटाचं बघतो. फोनवर टचमध्ये राहूच. बाय.